Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study Understanding Economic Development, class 10, chapter number 3, Money and Credit. In it, today we are going to study formal sector credit in India. We have seen the above example that people obtain loan from various sources. The various type of loan can be conventionally grouped as a formal sector loan and informal sector loan. आत्ताच आपण पाहिलं होतं की मागील तासामध्ये आपण असं पाहिलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे लोन असतात आणि ते वेगवेगळ्या सोर्सेसमधून आपण घेतो. उदाहरणार्थ आपण कोऑपरेटिव्ह संस्थांकडून घेतो, बँकेकडून घेतो किंवा मनी लेंडरकडून घेतो किंवा ॲग्रिकल्चर ट्रेडरकडून घेतो. तर ह्या सेक्टरचे नंतर 2 प्रकारात वर्गीकरण या लोनचं होतं. तर याच्यामध्ये पहिलं आहे फॉर्मल सेक्टर क्रेडिट किंवा लोन असं म्हणतात किंवा इनफॉर्मल सेक्टर लोन. आता क्रेडिट या शब्दाचा अर्थ आपण पाहिलं होतं की लोन, कर्ज. अमॉंग द फॉर्मल लोन फ्रॉम बँक्स अँड कोऑपरेटिव्स. तर जे फॉर्मल सेक्टरमधले जे लोन आहेत ते आपल्याला माहिती आहेत की ते कशामधून मिळतात, बँकेमधून आणि कोऑपरेटिव्ह संस्थाकडून, सहकारी संस्था किंवा सहकारी बँकाज वगैरे असतात त्याच्याकडून ह्या जे फॉर्मल सेक्टरचे लोन मिळतात ज्याचं व्याजदरही कमी असतं. द इनफॉर्मल लेंडर इन्क्लूड्स मनी लेंडर, ट्रेडर, एम्प्लॉयर्स, रिलेटिव्स अँड फ्रेंड्स. त्याच्यानंतरचे इनफॉर्मल सेक्टरचे जे लोन आहेत त्याच्यामध्ये आपण म्हणूया सावकार असतात किंवा व्यापारी असतात किंवा शेतीचे मालक असतात किंवा आपण म्हणूया आपले मित्र असतात, आपले नातेवाईक असतात जे जास्त व्याजदराने आपल्याला पैसे देतात. ते हे सगळे गावातील सावकार किंवा आपण म्हणूया मित्र, पाहुणे, बरोबर, किंवा हे हे सगळे इन्फॉर्मल सेक्टर आहे ज्याचं इंटरेस्ट रेट, व्याजदरही खूप असतो. तर हा दोन्हीतला फरक आहे फॉर्मल आणि इनफॉर्मल लोन्स. द इनफॉर्मल लेंडर इन्क्लूड्स मनी लेंडर, ट्रेडर, एम्प्लॉयर, रिलेटिव्ह अँड फ्रेंड्स. ग्राफ 1 you can see various sources of credit to rural household in India. Is more credit coming from formal sector or the informal sector? आणि म्हणून आपल्याला हा जो ग्राफ आहे या ग्राफमधून आपल्याला असं लक्षात येईल की कोणत्या सोर्सेसमधून किती क्रेडिट किंवा लोन हे मिळतं. हे जे रुरल हाऊस ग्राफ 1मध्ये दिसतं आहे, सोर्सेस ऑफ क्रेडिट ॲज ₹1,000 ऑफ रुरल हाऊसहोल्ड इन इंडिया इन 2012. तर याच्यामध्ये आपण पाहूया गव्हर्नमेंट सेक्टर 1, कोऑपरेटिव्ह बँक 20, कमर्शियल बँक 25%, त्यानंतर आहे अदर इन्स्टिट्यूशनल एजन्सी 5%, लँडलॉर्ड्स जे जमिनीचे मालक असतात ते 1%, मनी लेंडर सावकार पहा किती प्रमाणात हे पैसे देतात 33% आपण म्हणूया, आणि शेवटचं आहे रिलेटिव्ज अँड फ्रेंड 8, अदर इन्स्टिट्यूशन ऑफ एजन्सी 2%. तर हे सगळे जे ग्रामीण भागातील परिवार आहेत ते जे कर्ज घेतात साधारणतः ₹1,000 प्रमाणात हे सगळं ग्राफ 1मध्ये आपल्याला दिसतं आहे. द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुपरवायझर्स द फंक्शनिंग ऑफ फॉर्मल सोर्सेस ऑफ लोन. मग हे रिझर्व्ह बँक जे आहे ज्या पद्धतीने बँका किंवा कोऑपरेटिव्हमध्ये लोन दिलं जातं त्याचं जे आहे त्यांच्या सुपरवायझर्स त्याच्यावर देखरेखीचं काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे करत असते. फॉर इन्स्टन्स वी हॅव सीन दॅट बँक मेंटेन अ मिनिमम कॅश बॅलन्स आउट ऑफ द डिपॉझिट दे रिसिव्ज. बँक ज्या आहेत त्या त्यांचं जे काही मिनिमम कॅश बॅलन्स हे ठेवतात, जे काही इतर जे काही बँकेचे सदस्य आहेत किंवा ज्यांचं अकाउंट आहे ते जे डिपॉझिट केल्यानंतर त्यांना ते कॅश बॅलन्स, मिनिमम कॅश बॅलन्स ठेवतात का हे पाहण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे करते. सो द RBI monitors the bank actually maintaining cash balance. Similarly, मग RBI हे लक्ष ठेवते की किती प्रमाणात यांनी कॅश बॅलन्स हा मेंटेन केला आहे की नाही. द RBI sees that the bank gives loan not just to profit making business and trader but also to small cultivators. आता RBI याचंसुद्धा परीक्षण करते की ही जी बँका आहेत त्या फक्त ज्याच्यातून नफा होईल अशाच व्यवसायांना लोन देते का ते व्यापाऱ्यांना पण लोन देते किंवा जे आपण म्हणूया जे शेतकरी आहेत
ज्यांच्याकडे शेती थोडंसं कमी आहे त्या लहान एरिया किंवा म्हणून आपण म्हणूया 1 एकर शेती आहे, अर्धा एकर शेती आहे, अशा छोटे शेतकऱ्यांना पण बँक कर्ज देते का? त्याचबरोबर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणजे जे आपण म्हणूया लघुउद्योग, लहान लहान उद्योगांना बँक कर्ज देते का? किंवा टू स्मॉल बॉरोवर्स किंवा ज्यांच्याकडे म्हणूया जे अतिशय लेबर आहेत किंवा मजूर आहेत असे हे कर्जदार जे त्यांची कर्ज पण थोडंच ते घेतात अशा पद्धतीने etc. The periodically bank have to submit information to RBI on how much they are lending to whom at what interest rate. म्हणून RBIने हे पाहायचं आहे की किती प्रमाणात ह्या बँका कर्ज देतात, कोणाला देतात आणि किती व्याजदर घेतात. सो देर इज नो ऑर्गनायझेशन विच सुपरवायझेस द क्रेडिट ॲक्टिव्हिटीज लेंडर इन इन्फॉर्मल सेक्टर. परंतु अशी कोणतीही संघटना नाही आहे की जी इन्फॉर्मल सेक्टरने लोन दिल्यानंतर त्यांच्यावर परीक्षण करण्याचं काम करत आहे. कारण आपल्याला कसं कळणार की तुमच्या मित्राने तुम्हाला किती टक्क्याने व्याज दिलं आहे किंवा गावातल्या सावकाराने किती दिले रक्कम ती किती व्याजाने होते किंवा मग तुमच्या मित्राने किंवा तुमच्या पाहुण्यांनी, तर हे आपण सांगू शकत नाही. म्हणून त्यांच्यावर देखरेख करण्याचं काम कोणतीही संघटना करत नाही. परंतु बँक किंवा कोऑपरेटिव्ज ह्या सरकारी एक प्रकारचं लोकांना कर्ज देणाऱ्या संस्था असल्यामुळे त्याची देखरेख RBI ही करत राहते. दे कॅन लेंड टू वॉट एव्हर इंटरेस्ट रेट चूज. देर इज नो वन टू स्टॉप देम फ्रॉम युझिंग अनफेअर मीन्स टू गेट द मनी बॅक. आणि मग किती व्याजदराने देते ते पैसे, काही चुकीच्या मार्गाचा अवलंब करून ते पैसे परत मिळवतात का किंवा काय ते गहाण ठेवलेले आहे ते संपूर्ण विकून टाकतात का, असं देखरेख ठेवणारा इन्फॉर्मल सेक्टरवरती कोणतीही संस्था नाही आहे. कम्पेअर्ड टू द फॉर्मल लेंडर, मोस्ट ऑफ द इन्फॉर्मल लेंडर चार्ज अ मच हायर इंटरेस्ट ऑन लोन. दस द कॉस्ट ऑफ बॉरोवर इन्फॉर्मल लोन इज मच हायर. इन्फॉर्मल लोनमध्ये मोठ्या प्रमाणात व्याज जे घेतलं जातं आणि म्हणून अशा प्रकारे इन्फॉर्मल लोनमध्ये मोठ्या प्रमाणात किंमत या कर्जाची होऊन जाते. द हायर कॉस्ट ऑफ बॉरोविंग मीन्स लार्जर पार्ट ऑफ अर्निंग ऑफ द बॉरोवर्स इज यूज टू रिपे द लोन. आता जेवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज घेईल आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात जर कर्ज घेईल तर त्याचे इंटरेस्ट रेट पण तेवढाच राहील, त्याचप्रमाणे त्याचं अर्निंग बी तेवढंच राहील आणि मग जे काही ज्यांनी कर्ज घेतलं आहे तो म्हणजे बॉरोवर, तो त्याचं लोन जे आहे ते लोन हे पे करणार आहे. Hence, borrower have less income left for themselves as we saw in Shamal in Sonpur. आणि मग जर कमी इन्कम असेल तर मग त्याला डेट ट्रॅप जो आहे, कर्जाचं जे जाळं आहे त्या कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकलं जाईल, जसं श्यामल आपण पाहिलं होतं. आणि एक शेतकरी पाहिला होता ज्याच्याकडे खूप सारे शेतकरी आहे, त्याचं अर्निंग खूप आहे म्हणून तो रिपे करू शकला. परंतु दुसऱ्या प्रकारामध्ये त्याचं एखाद्याचं अर्निंग कमी असेल, इन्कम कमी असेल तर मग तो डेट ट्रॅपमध्ये सापडला जातो आणि मग त्याचे काय हाल होतात हे आपण पाहिलं होतं. इन सर्टन केसेस द हाय इंटरेस्ट रेट फॉर बॉरोविंग कॅन मीन दॅट द अमाऊंट टू बी रिपेड ग्रेटर दॅन द इन्कम ऑफ द बॉरोवर. आणि मग आपण पाहिलं होतं की काही केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात व्याजदर हा कर्जदारांकडून घेतला गेला होता आणि मग त्याला जी रक्कम रिपेड करावी लागली, पुन्हा जी रक्कम द्यायची होती ती त्याच्या इन्कमपेक्षा किंवा कर्जदाराच्या कमाईपेक्षाही खूप जास्त रक्कम होते. दिस कुड लीड टू इन्क्रीजिंग डेट ॲज वी सॉ रामा इन सोनपूर दॅट डेट ट्रॅप. आणि मग आपण हे पाहिलं होते कशा पद्धतीने कर्जाच्या जाळ्यामध्ये आपण जसं रमा सोनपूरमधल्या अडकल्या होत्या त्याच पद्धतीने या जाळ्यामध्ये अडकू शकतात. ऑल्सो पीपल हू माईट विश टू स्टार्ट ॲन एंटरप्राइज बाय बॉरोविंग मे नॉट डू सो बिकॉज ऑफ हाय कॉस्ट ऑफ बॉरोविंग. त्याचबरोबर ज्या लोकांना काही उद्योगधंदे सुरू करायचे आहेत आणि मग खूप सारे इंटरेस्ट रेट असल्यामुळे ते अशा प्रकारचे कर्ज हे घेत नाहीत. सो बॉरोविंग मे नॉट डू बिकॉज ऑफ द हाय कॉस्ट ऑफ बॉरोविंग. मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट रेट किंवा त्याची जी किंमत आहे कर्जाची खूप असल्यामुळे ते उद्योग हे सुरू होत नाहीत. फॉर दिस रिझन बँक अँड कोऑपरेटिव्ह सोसायटीज नीड टू लेंड मोर. आणि म्हणून काही असे कारणं आहेत की बँकेने किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीने मोठ्या प्रमाणात कर्ज हे दिलं पाहिजे. परंतु आपण जसं सोनपूरमधील
श्यामल आणि रमाचं उदाहरण पाहिलं की कशा पद्धतीने ते डेट ट्रॅपमध्ये अडकले गेले होते आणि मग त्यांचा इन्कम अतिशय कमी होता आणि मग ते लोन रिपे करू शकले नाही आणि डेट ट्रॅपमध्ये कसे अडकले आपण पाहिलं होतं. म्हणून बँकाने जास्तीत जास्त कोऑपरेटिव्हने कर्ज दिलं पाहिजे. दिस वूड लीड हायर इन्कम अँड मे पीपल कुड देन बॉरो चीफली फॉर द व्हरायटी ऑफ नीड्स. आणि मग खूप साऱ्या गरजा असतील लोकांच्या, त्या गरजेसाठी स्वस्तातल्या स्वस्तात जे स्वस्त व्याजदर असेल आणि ते त्यांना परतफेड करायला पण सोपं जाईल. दे कुड ग्रो क्रॉप, डू बिझनेस, सेट स्मॉल स्केल इंडस्ट्रीज एक्सेट्रा. आणि मग गरजेप्रमाणे ते आपलं पीक हे शेतामध्ये कर्ज घेतल्यानंतर त्याचं करू शकतात. त्याच्यानंतर बिझनेस, छोटे छोटे बिझनेस करू शकतात किंवा लघुउद्योग काही करू शकतात किंवा पिकाची लागवड हे करू शकतात त्या कर्जावर. दे कुड सेट न्यू इंडस्ट्रीज ऑर ट्रेड इन गुड्स. आणि मग काहीजण त्यांची इंडस्ट्री सुरू करतात किंवा व्यापारही करू शकतात जसं एखाद्या वस्तूंचा. सो चीप अँड अफोर्डेबल क्रेडिट इज क्रुशियल फॉर द कंट्रीज डेव्हलपमेंट. आणि म्हणून देशाचा जर विकास व्हायचा असेल तर कमी आणि परवडणारं व्याजदरामध्ये हे कर्ज हे दिलं गेलं पाहिजे. तर आपल्याला येथे आपण आत्ताचा एक पॉईंट पाहिला की फॉर्मल सेक्टर क्रेडिट इन इंडियामध्ये 2 प्रकार पाहिले. फॉर्मल सेक्टर म्हणजे बँका आणि कोऑपरेटिव्ज आणि इनफॉर्मल म्हणजेच मनी लेंडर, ट्रेडर, एम्प्लॉयर, रिलेटिव्ज अँड फ्रेंड, ज्याचं व्याजदर खूप असतं. आणि म्हणून बँक आणि कोऑपरेटिव्ज हे फॉर्मल सेक्टरमध्ये आता ज्यांचा व्याजदर कमी असतो तर यांनी जास्तीत जास्त लोन हे दिलं गेलं पाहिजे. हे आपण आत्ता पाहिलं. नेक्स्ट आपला पॉईंट आहे फॉर्मल इनफॉर्मल क्रेडिट, हू गेट्स वॉट. तर ग्राफ 2 हा पहा. ऑफ ऑल लोन्स टेकन बाय अर्बन हाऊसहोल्ड, म्हणजे शहरी भागात राहणाऱ्या परिवारांनी घेतलेले कर्ज आहे. व्हॉट पर्सेंटेज ऑफ फॉर्मल अँड व्हॉट पर्सेंटेज ऑफ इनफॉर्मल. फॉर्मल सेक्टर आणि इन्फॉर्मल सेक्टरचं पर्सेंट आहे. पहिलं आहे पुअर हाऊसहोल्ड, म्हणजे गरीब घराण्यातले जे काही म्हणूया आपण परिवार आहेत. तर जे ब्ल्यू कलरमधलं आहे ते इनफॉर्मल आहे, पर्पल कलरमधलं जे आहे फॉर्मल सेक्टरचं आहे. लोन पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे. तर 85% हे जे आहे ते पुअर हाऊसहोल्ड जे आहेत, जे कोणत्या कलरमध्ये आहे, ब्ल्यू कलरमध्ये आहे, इनफॉर्मल सेक्टरमधून घेतात. केवळ 15% जे आहे ते फॉर्मल सेक्टरमधून घेतलं जातं. तसंच आहे 53 जे म्हणूया इनफॉर्मल सेक्टरमधून हाऊसहोल्ड विथ अ न्यू ॲसेट, कमी संपत्ती असलेले आपण म्हणूया परिवार आहे. हा इनफॉर्मल सेक्टरमधला आहे 53% आणि 47% फॉर्मल सेक्टरमधला आहे. वेल ऑफ हाऊसहोल्ड म्हणजे समृद्ध परिवार म्हणूया, त्यांची परिस्थिती थोडीशी बरी आहे. तर 72% जे लोन आहे ते फॉर्मल सेक्टरमधून घेतात आणि 28% जे आहे ते इनफॉर्मलमध्ये आहे. रिच श्रीमंत परिवार आपण म्हणूया, ज्याच्यामध्ये इनफॉर्मल सेक्टरमधून 10% ते उसने घेतात पैसे व्याजावर, 90% ते फॉर्मल सेक्टरमधून बँकेमधून घेतात. म्हणजे फायदा कोण घेतं ह्या फॉर्मल सेक्टरचा? श्रीमंत लोक ऑफकोर्स. ग्राफ 2 shows the importance of formal and informal credit, informal sources of credit for the people of urban areas. आणि म्हणून आपल्याला ग्राफ 2 आता आपण जो पाहिला तो शहरी भागातला जे लोक आहेत ते कशा पद्धतीने फॉर्मल इन्फॉर्मल सोर्सेसमधून कर्ज घेतात हे आपल्याला दिसतं. द पीपल आर डिवायडेड इंटू 4 ग्रुप्स. 4 ग्रुपमध्ये आपण पाहिलं की फ्रॉम द पुअर टू रिच ॲज शोन इन द फिगर. You can see the 85% of the loan taken by the poor household in the urban areas are informal sources. आणि 85% लोक जे आहेत, जे आपण म्हणूया गरीब परिवारातले आहेत, ते इन्फॉर्मल सोर्सेसमधून कर्ज घेतात, त्याचा इंटरेस्ट रेट खूप असतो. सो compared to this with the rich urban household, what do you find? Only 10% of their loan are from informal sources while 90% are फ्रॉम फॉर्मल सोर्सेस. आणि म्हणून जे श्रीमंत परिवार आहेत 90% जे आहे ते फॉर्मल सेक्टरमधून घेतात आणि 10% म्हणजे बँकेकडून. 90% परिवार हा बँक किंवा कॉपरेटिव्हमधून लोन घेतो ज्याचं व्याजदर कमी असतं आणि 10% लोक हे इन्फॉर्मल सेक्टरमधून लोन घेतात. सो द रिच हाऊसहोल्ड सिमिलर पॅटर्न इज ऑल्सो फाउंड इन अ रुरल एरियाज. Rich households are availing cheap credit from formal lender, whereas the poor household have to pay large amount for borrowing. आणि म्हणून श्रीमंत जे लोक आहेत ते स्वस्त व्याजदरामध्ये कर्ज घेतात, तर
जे गरीब आहेत त्यांना खूप सारं व्याजदर देऊन, सावकाराकडून, मित्रांकडून, त्यांच्या जमिनीच्या मालकांकडून पैसे हे घ्यावे लागतात. सो व्हॉट डज ऑल दिस सजेस्ट? फर्स्ट, द फॉर्मल सेक्टर स्टील मीट ओनली अबाउट हाफ ऑफ द टोटल क्रेडिट नीड ऑफ द रुरल पीपल. आणि म्हणून याच्यातून काय आपल्याला सुचवलं जाते की जे फॉर्मल सेक्टरचं आहे त्याच्यातून फक्त जे कर्ज आहे ते आपण म्हणूया जी गरज आहे लोकांची, ग्रामीण भागातल्या लोकांची, ती भागवली जाते. सो फॉर्मल सेक्टर स्टील मीट अबाउट हाफ ऑफ द टोटल क्रेडिट नीड्स ऑफ द रुरल पीपल. गरीब लोक जे आहेत, जे ग्रामीण भागामध्ये राहतात, त्यांची फक्त अर्धी गरज ही कर्जाची फॉर्मल सेक्टरने भागली जाते. द रिमेनिंग क्रेडिट नीड्स आर मेट फ्रॉम इनफॉर्मल सोर्सेस. आणि बाकीचं जे कर्ज आहे ते इनफॉर्मल म्हणजेच सावकाराकडून, मित्रांकडून हे घेतलं जातं. मोस्ट लोन्स फ्रॉम इनफॉर्मल लेंडर कॅरी अ हाय इंटरेस्ट रेट अँड डू लिटल टू इन्क्रीज द इन्कम ऑफ द बॉरोवर. आणि म्हणून जे काही लोन आहे ते जे इनफॉर्मल लेंडर्सकडून घेतले जातात त्याचं व्याजदर हे खूप असतं. आणि म्हणून ज्यांचा इन्कम कमी आहे ते जे कर्जदार आहेत, जी मूळ रक्कम आहे ती नेहमी वाढत जाते आणि मग तो डेट ट्रॅपमध्ये अडवतो, हे आपण पाहिलं होतं. दस इट इज नेसेसरी दॅट बँक्स अँड कॉपरेटिव्स इन्क्रीज देअर लेंडिंग पर्टिक्युलरली इन द रूरल एरिया सो दॅट द डिपेंडेंट ऑन इनफॉर्मल सोर्सेस क्रेडिट रिड्युसेस. म्हणून जास्तीत जास्त जे लोन आहे ते बँकेने आणि कॉपरेटिव्हने दिले पाहिजे, जेणेकरून कमी व्याजदरामध्ये गरीब लोकांना त्याचा फायदा होईल आणि ते इनफॉर्मल सोर्सेस जे क्रेडिट आहेत सावकाराच्या अशा जाण्यामध्ये ते अडकणार नाहीत. सेकंडली, while formal sector loan needs to expand, it is also necessary that everyone receives this loan. जसं फॉर्मल सेक्टरने जास्तीत जास्त लोन हे दिलं पाहिजे, त्याचबरोबर हेही गरजेचं आहे की प्रत्येकाला लोन मिळालं पाहिजे. ॲट प्रेझेंट इट इज द रिचर हाऊसहोल्ड हू रिसीव्ह फॉर्मल क्रेडिट, वेअर ॲज द पुअर हॅव टू डिपेंड ऑन द इनफॉर्मल सोर्सेस. आणि आता आपल्याला दिसतं आहे की जे श्रीमंत आहेत तेच फॉर्मल सेक्टरच्या लोनचा, जे कमी व्याजदराचा फायदा घेतात. गरिबांना तो फायदा होत नाही, त्यांना इनफॉर्मल क्रेडिटवरतीच अवलंबून राहावं लागतं आहे या सोर्सवरती. इट इज इम्पॉर्टंट दॅट फॉर्मल क्रेडिट इज डिस्ट्रीब्युटेड मोर इक्वली सो दॅट द पुअर कॅन बेनिफिट फ्रॉम द चीपर लोन. आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांना, गरीब लोकांना फॉर्मल सेक्टरचं जे लोन आहे ते समप्रमाणात श्रीमंताच्याही मिळालं पाहिजे आणि मग त्यांना स्वस्त व्याजदरामध्ये हे लोन घेता येईल. अशा पद्धतीने चॅप्टरचा हा एक मुद्दा आपण पाहिला. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू.